शेती पिकांचे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती लावण्यात आलेले विद्युत तार एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना कानोली येथे घडली। या घटनेत जीवन नारायण डवंगे वय वर्ष 32 यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। या दुर्घटनेमुळे कानोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होतीये। सध्या पावसाची उघडझाप होत असल्यानं शेतकरी आधीच चिंतेत आहे। पेरणी झाल्यानंतर पीक उगवेल की नाही याची चिंता एकीकडे असताना दुसरीकडे हरण, रानडुक्कर, रोही यांसारख्या जंगली जनावरांपासून पिकांचं संरक्षण करण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे। अनेक शेतकरी रात्रभर शेतात जागरण करून जनावरे हकलण्याचं काम करतात, तर काही जण शेतीभोवती तार कंपाऊंड उभारतात। अशाच एका शेतात लावलेला विद्युत प्रवाह असलेल्या तार कंपाऊंडचा शॉक लागल्यानं जीवन डवंगे यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। मृत जीवन डवंगे यांच्या पश्चात आई वडील, 2 बहीण असा परिवार असून ते अविवाहित होते। त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कानोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी शोक व्यक्त केलाय। ही घटना शेतकऱ्यांच्या असुरक्षित जीवनाची वेदनादायी बाजू पुन्हा एकदा समोर आणणारी ठरली आहे। एकीकडे अनियमित पाऊस, वाढते उत्पादन खर्च आणि दुसरीकडे जंगली जनावरांचा वाढता उपद्रव यामुळे शेतकऱ्यांचं जगणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय। जनावरांपासून संरक्षणासाठी सुरक्षित आणि कायदेशीर उपाययोजना उपलब्ध करून देण्याची तसंच अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं जनजागृतीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होतीये। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।